रामराम शेतकरी मंडळीनं, मी कुमार कल्याणराव भोर पाटील. आपल्या आंबा बागेमधून 23 मे रोजी जे आंबे आपण व्यापाऱ्यांना विक्री केले आहे, त्यामध्ये अशा पद्धतीनं घरी जे पिकवण्यासाठी आंबे आणले होते. तर आपण हा प्रस्तुत आंबा जो बघत आहोत, तर हा बेनिशान प्रकारचा आंबा असून चवीला अत्यंत उत्कृष्ट असून साधारण याचं वजन 300 ते 350 ग्रॅमपर्यंत एक आंबा असं मिळतं. आणि अशा पद्धतीनं आपल्यासमोर मी प्रत्यक्ष हा आंबा कापून दाखवत आहे. चवीला अत्यंत उत्कृष्ट असा हा आंबा असून अत्यंत गोड अशा पद्धतीची याची चव असून आपण बघता त्याप्रमाणे इथे जे आहे तर याच्या दसुडी जी म्हणतो आपण याला, किंवा जे दशा असतात यामध्ये आपल्याला मिळतात. आणि खूप सुंदर अशा प्रकारचा गोड हा आंबा आहे. दुसरीकडे आपल्या जे जे इथे संभाजीनगरचं घर आहे, तिथे आपण खोबऱ्या प्रकारचा आंबा लावलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हा खोबऱ्या आंबा अत्यंत खोबऱ्यासारखी जी याचा गर आहे तो मिळतो. आणि कुठल्याही प्रकारची दसोडी यामध्ये मिळत नसून अशा पद्धतीने एक चांगला लाल रंग यामध्ये पिकल्यानंतर मिळत असतो. हा पूर्णपणे पिवळा होत नसून काहीसा पिवळसर याला रंग येतो, हिरवा राहतो देठाला. आणि गोल अशा प्रकारचा हा आंबा असून साधारण 200 ग्रॅमपर्यंत, 150 ते 200 ग्रॅमपर्यंत याचं वजन आपल्याला इथे मिळत असतं. अशाच पद्धतीनं आपल्या आंबाबागेमध्ये मल्लिका प्रकारचा जो आंबा आहे, तर हा मल्लिका प्रकारचा आंबा अशा पद्धतीनं आकाराला निमुळत्या स्वरूपाचा असून आपण बघू शकता की असा त्याचा आकार असतो. आणि मागील व्हिडिओमध्ये मी मल्लिका प्रकारच्या आंब्याचा एक व्हिडिओ टाकला, ज्यामध्ये आपण त्याचं वजन बघू शकता की साधारण एक आंबा हा 350 ग्रॅमपर्यंत मिळतो. एका झाडावरती 6 वर्षामध्ये आपलं जे आंब्याचे झाडं आहेत त्यामध्ये मल्लिका प्रकारचा जो आंबा आहे तर त्याचं जे वजन आहे, तर अशा पद्धतीनं बघू शकता की थोडासा येलोइश कलर, एकदम ऑरेंज हा आंबा होत नाही, नारंगी रंग न होता थोडासा पिवळसर असा होतो. यामध्ये पण काही प्रमाणात थोड्याशा दशी किंवा दसुड्या आपण ज्याला म्हणतो त्या दसुड्या निघत असतात खाताना. चवीला पण हा आंबा इतर या दोन्ही आंब्यांप्रमाणे अतिशय गोड अशा स्वरूपाचा हा मल्लिका आंबा असून वजन साधारण 300 ते 350 ग्रॅमपर्यंत मिळत असतं. म्हणजे साधारण 3 आंब्यामध्ये आपण 1 किलो हा आंबा मिळवू शकतो. इथे हाही आंबा आपण अगोदर बघितल्याप्रमाणे जो आपला आंबा आहे बेनिशान, तोही आंबा साधारण वरती असा थोडासा लाल असतो. याचा रंग लालसरपणा याला येतो पिकण्याच्या अगोदर. आणि साधारण जूनमध्ये, साधारण मेमध्ये, मेच्या एंडिंगपर्यंत हा आंबा पिकून आपल्या खाण्यासाठी उपलब्ध असतो. तर हाही आंबा जवळपास 300 ते 350 ग्रॅमपर्यंत मिळतो. हा आंबा 150 ते 200 ग्रॅमपर्यंत याचा आकार थोडा छोटा असतो हा मिळतो. आणि अशा पद्धतीनं दुसरा जो आंबा आहे तर तो शेंद्र्या, ज्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती मागे टाकलेला आहे. अशा पद्धतीनं पूर्णपणे हा शेंद्रा कलर जो आहे तर त्याचा मिळत असतो. आणि असे इथे आपण बघू शकता की यामध्ये फार दशा किंवा ज्याला आपण म्हणतो की दोऱ्यासारखा जो गर खाताना लागत असतो तसा लागत नाही, तर प्युअर प्रकारे हा कापून खाण्यासारखा हा आंबा असतो. याचा आकारही फार मोठा न होता या अगोदर दाखवलेल्या खोबऱ्या आंब्याप्रमाणेच 150 ते 200 ग्रॅमपर्यंत हा आंबा होत असतो. आणि हा पूर्णपणे झाडावरती अशा पद्धतीनं आपण बघू शकता की पिवळा याचा रंग होत असतो. इथे आपण बघू शकता की हा जो आंबा आहे खोबऱ्या, हा वरून हिरवा असतो परंतु आतमध्ये आपण ऑरेंज कलरचा पूर्णपणे आपल्याला पिकल्यानंतर मिळत असतो. परंतु इथे जर हा शेंद्रे आंबा आपण बघितला तर हा पूर्णपणे अशा पद्धतीनं पिवळा याचा रंग होत असतो. आणि आतमध्ये नारंगी प्रकारचा पूर्णपणे जो आहे तो हा आंबा पिकल्यानंतर याचा एक नारंगी रंग आलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या बागेमध्ये असलेले जे आंबे आहेत घरी आणून आपण पिकवत आहोत. तर ज्या ज्या पद्धतीने हे पिकत असताना जो कट केल्यानंतर आंब्याचा रंग किंवा जे वजन आपल्याला मिळतं आहे, मी ते आपल्या चॅनलवरती आणखी 1, 2 ते 3 दिवस टाकत राहील. धन्यवाद.